इस वक्त की सबसे बड़ी और दिल दहला देने वाली खबर रायगढ़ जिले से आ रही है, जहां एक आरोपी सूरज शशिकांत बुराडे उम्र 28 ने कनकेश्वर मंदिर परिसर अलीबाग जिला रायगढ़ महाराष्ट्र में सिर्फ शक के चलते अपनी ही पीड़िता संचिता विनायक सलामत उम्र 21 निवासी थरोला बाजार पर शुक्रवार की शाम लोहे के हथौड़े से जानलेवा हमला कर दिया। घटना तब हुई जब दोनों मंदिर परिसर में वट वृक्ष के नीचे बैठे थे। तभी सूरज नाम के एक युवक ने बैग से लोहे का हथौड़ा निकाला और अचानक प्रेमिका के सिर और माथे पर ताबड़तोड़ वार कर दिया। घटना तब हुई जब दोनों मंदिर परिसर में वट वृक्ष के नीचे बैठे थे। तभी सूरज नाम के युवक ने बैग से लोहे का हथौड़ा निकाला और अचानक प्रेमिका के सिर और माथे पर ताबड़तोड़ वार कर दिया। लेकिन हमले के बाद भी उसकी दरिंदगी रुकी नहीं। संचिता को पास ही लगे तार के जाल तक घसीट ले गया और वहां पत्थरों से मारने लगा। 3 घंटे तक तड़पती रही प्रेमिका, कोई भी मदद नहीं। पीड़िता जमीन पर खून से लथपथ पड़ी रही। आरोपी ने उसे मेडिकल हेल्प देने की बजाय वहीं जबरदस्ती बैठाए रखा। अलीबाग पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। उस पर दर्ज हुए गंभीर धाराओं में मुकदमे आईपीसी की धारा 307 हत्या का प्रयास, आईपीसी 109(1), 127(2), 118(1) और 2, 351 के 2 और 3। जांच अधिकारी सहायक पुलिस निरीक्षक भारत फरडे, निरीक्षण में किशोर शाले। अगर आपके पास कोई ऐसा रिश्ता है जिसमें हिंसा है तो चुप मत रहिए, आवाज उठाइए। माझा फ्रेंड सूरज बुराडे तो त्याने मला 10 तारखेला कॉल केला सकाळी 9ला आणि मला त्याने सांगितलं की कनकेश्वर मंदिरात फ्रेंड बरोबर आणखी फ्रेंड येणार आहेत तर दर्शनाला जाऊया म्हणून। तर मी पहिले नाही बोलले, तर तो बोलला की आजू ते परत कधी जायला भेटणार नाही तर जाऊया म्हणून। त्यानंतर मी मंदिरात गेली, पाया वगैरे पडला। तेव्हा फ्रेंड मी विचारलं की दुसरी फ्रेंड कुठे आहे, तर तो नाही बोलला डायरेक्ट, ती नाही आली, तिला नाही यायला जमला। त्यानंतर मी पाया वगैरे पडला तिथनं आणि खाली येताना निघालो। तिथनं एक वडाच्या झाडाकडे मला तो बोलला की इथं आपण बसूया, तर मी बसली तिथं। बोलला की साहेब तुझ्यासाठी गिफ्ट देते म्हणून, तर डोळे बंद कर, तुला मी गिफ्ट आणलंय। तर मी डोळे बंद केले आणि तेव्हा त्या बॅगमध्ये तो काहीतरी बघत होता, तर तो बोलला की मी मागे बघू नको, मी गिफ्ट देते। तर परत बोलला की एक सरप्राईज भेटलाय, परत दुसरं मी बघते, थांब। तर ते डोळे बंद कर। मी डोळे बंद केल्यानंतर माझ्या डोक्यात हातोडा टाकला। एक हातोडा टाकल्याबरोबर मला चक्कर येण्याची सुरुवात झाली। त्यानंतर परत मी मागं बघण्याच्या अगोदर मला हातोडा बघितल्यानंतर परत दुसरा हातोडा टाकला। नंतर कंपाऊंडमधून मला तारेच्या कंपाऊंडमधून ओढत खेचत नेली। तिथं माझे दगड वगैरे टाकला डोक्यात, परत पायावर दगड मारला, कपडे माझे सर्व फाटलेले होते। त्यानंतर मी बेशुद्ध पडली। तर मी त्याला पहिले विचारलं मी त्याला की मला मारतोस तर मारायचं कारण काय, तर तुझी फ्रेंड आहे ना। तर तो बोलला की मी तुझ्यावर प्रेम करते, तर तू माझी नाही झालीस तर मी तुला कोणाची सोडून देणार नाही। त्यानंतर मग मी त्याला रिक्वेस्ट केली की प्लीज मला दवाखान्यात ने, मी असं नाही, मी विचार करेन तू बोललास त्याचा, तर मला पहिले दवाखान्यात ने, मी बरी झाल्यावर मी घरातल्यांना सांगेन हवं तर, आणि सांगेन की ह्याचं लावून द्या वगैरे, पण प्लीज आता मला जिवंत सोड वगैरे। त्यानंतर मग त्याने मला, मी 3 तासाने शुद्धीवर आली। त्यानंतर मला त्याने हॉस्पिटलमध्ये आणलं। म्हणजे जेव्हा त्यांनी त्याच्या भावाजीला आणि सौरभ गुलाबकर त्याचा फ्रेंड त्याला कॉल केला आणि सांगितलं की खोटं सांगितलं त्यांना की माझा ॲक्सिडेंट झालाय, तर इथं कपडे घेऊन या तिला। तर ते तिथं पायरीकडे आले। तिथनं त्यांना मी सांगितलं पहिले की ह्याने मला जाम मारलं, असं मी सांगितलं, हातोडीने वगैरे मारलं। त्यानंतर ते बोलले की त्यांनी याला मारलं, पहिले ओरडले का मारलंस म्हणून। त्यानंतर मग ते परत उलटे फिरले माझ्यावर की मारलंस तर मारलंस, मग सोडलंस कशाला, ठारच मारून टाकायचीस ना, असं सांगितलं त्याने।
त्यानंतर मी घाबरले, मी ओरडायला लागले, मी जोरात ओरडेन, आजूबाजूला माणसं पण दिसायला लागली तर मला तुम्ही पहिले हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, नाहीतर मी जोरात ओरडेन असं सांगितलं. तेव्हा मग त्यांनी मला धमकी दिली सौरभ कुलकर्णी वगैरे की तुला हॉस्पिटलमध्ये नेईन, पण तू आमच्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही, नाहीतर तुझ्या घरातल्यानं व तुला जीवेठार मारून टाकेल अशी धमकी दिली त्याने. त्यानंतर मी बोलले ठीक आहे, मी नाही सांगणार. त्यानंतर मी नाही सांगितलं. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यानंतर त्याने पहिले आणलं, त्यानंतर त्याचा भाऊजी वगैरे मागून बाहेरच थांबलेले, नंतर मागून परत आले आणि त्यांनी असं दाखवलं की त्यांना काहीच माहिती नाही काय झालं वगैरे असं विचारत होते. आणि नंतर परत मी हॉस्पिटलमध्ये आल्या रात्री 2 वाजता तो इकडे आला आणि मला अशी धमकी दिली की तू खोटं सांग, काय जे काही सांगशील ते खोटं सांग, जर खरं सांगितलंस तर मी तुला ठार मारेन, तू ठेवणार नाही, आहेस त्याची पण नाही ठेवणार, तुझ्या घरातल्यांना पण जगून देणार नाही, दिसतील तिथं मारेन, माझे काका वगैरे तुला माहिती आहेत किती डेंजर आहेत ते, माझे काका पण तुला ठेवणार नाही असं वर्ण सांगितलं त्याने मला. एवढंच. त्याच्या भावाजीचं नाव विनायक पाटील आहे, ते सालावमध्ये राहतात. तर त्यांनी पण मला धमकी दिली की तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, पण तू जर असं सांगितलं तर मग तुला जिद्द ठेवणार नाही, आम्ही तुला ठार मारून टाकू. जी मीडिया टुडे के लिए अलीबाग से अमोल कुमार जैन की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।